जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आपला जन्म झाला आहे. समर्थ म्हणतात की आपला जन्म झाला आहे, पण आपण आपल्याला कधीतरी प्रश्न विचारावा. आपण स्वतःने आपल्याला कधीतरी प्रश्न विचारावा की माझा जन्म कशासाठी झाला आहे, मला काय करायचं आहे आणि मला कोठे जायचं आहे आणि माझ्यासोबत काय येणार आहे, याचा प्रश्न प्रत्येकाला विचारावा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जागे व्हा. म्हणून समर्थ म्हणतात की जागे व्हा आणि स्वतःला विचारा की कोणत्या कामासाठी आपण आलो आहोत. स्वतःला विचारा की कोणत्या कामासाठी आपण इथे आलो आहोत. आणि मनुष्याला मात्र त्या कामाचा विसर पडला आहे. समर्थ म्हणतात की मनुष्याला मात्र त्याच्या कामाचा विसर पडला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण कोण आहे, कशासाठी आलो आहोत याची ओळख आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याकडून सत्कर्म हे घडली पाहिजेत. सत्कर्म आणि उत्तमाची कर्म या देहामधून घडली पाहिजेत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे. समर्थ म्हणतात की मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे, हा वारंवार मिळत नाही. समर्थ म्हणतात की मनुष्याचा जन्म हा दुर्लभ आहे, वारंवार मिळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की पिकलेले फळ एकदा तरी झाडावरून पडतच आणि ते पुन्हा झाडाला दुसऱ्यांदा कधीही लागत नाही. समर्थ म्हणतात की पिकलेले फळ झाडावरून खाली पडतं आणि पुन्हा जर आपण झाडाला लावण्याचा प्रयत्न केला तर तेच फळ पुन्हा झाडाला कधीही लागत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या भौतिक जगातील या जगातील अंधार, चंद्र आणि सूर्य, दिवाणी बत्ती, या जगातील अंधार, चंद्र आणि सूर्य, दिवाणी बत्ती इत्यादींनी दूर होतील, परंतु अज्ञानता, माया मोह, मीपणा, ममता, राग, द्वेष, विषय, वासना हा अंधार दूर कसा होणार. समर्थ म्हणतात की या जगातील अंधार, चंद्र आणि सूर्य, दिवाणी बत्ती इत्यादींनी दूर होतील, परंतु आपल्या देहातील अज्ञानता, आपल्या देहातील कुबुद्धी, आपल्या देहातील कुकर्म, आपल्या देहातील मायामोह, मीपणा, ममता, राग, द्वेष, विषय, वासना हे अंधार कसा दूर होणार असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे सर्व दूर होण्यासाठी आपल्याला सद्गुरुचरणी यावेच लागणार आहे. हे सर्व दूर होण्यासाठी सद्गुरूच्या चरणी आपल्याला यावेच लागणार. तेव्हाच हे सर्व काही दूर होतील, तेव्हाच या विषयांची आपल्याला ओळख होणार आहे. हे विषयच आपला घात करत आहेत आणि हे विषयच आपल्याला नको त्या मार्गाला नेत आहेत आणि या विषयामुळेच मनुष्याची अधोगती होत आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत सावध हो. प्रत्येक दिवशी मनुष्याला नवीन कोरा 24 तासाचा दिवस मिळतो. आणि त्या दिवसाचं नियोजन आपण उत्तमाचं केलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हौदातील पाणी नळाद्वारे हळूहळू कमी होऊन ते एक दिवशी संपते. समर्थ म्हणतात की हौदातील पाणी नळाद्वारे हळूहळू कमी होऊन एक दिवस ते पाणी संपते. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात त्याचप्रमाणे एक दिवशी काळ येईल व शरीराच्या छिद्राद्वारे जीव निघून जाईल. त्याचबरोबर समर्थ म्हणतात की त्याचबरोबर धन, अहंकार या सर्व गोष्टी समाप्त होतील. तेव्हा समर्थ म्हणतात की वेळीच सावध हो. भजन आणि भक्तीचा सुवर्ण अवसर घालवू नकोस. वेळीच सावध हो. भजन, भक्तीचा, निरूपणाचा, उत्तमाचा अवसर तू घालवू नकोस. आणि या देहाचं सोनं करून घे. लाख मोलाचा देह आहे, 84 योनीतून प्राप्त झालेला आहे
आणि म्हणून समर्थ म्हणतात की लाख मोलाचा देह आहे, या देहाचं तू सोनं करून घे, हा देह सत्कर्मासाठी घालव, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भजन कीर्तन आणि नामस्मरण आणि निरूपण हे उद्यावर ढकलू नका, हे उद्यावर कधीही ढकलू नका. उद्या जे करायचं आहे ते आजच करा, उद्या जे करायचं आहे ते आजच करा, आत्ताच करा. म्हणून समर्थ म्हणतात की कोण समय येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा. म्हणून समर्थ म्हणतात जे काही करायचं आहे ते आजच करा, आत्ताच करा. क्षणात प्रलय होईल, क्षणामध्ये प्रलय होईल, काही भरोसा नाही. या सृष्टीचा, या कलियुगाचा काहीही भरोसा नाही. मग हे पवित्र काम करायचे राहूनच जाईल, मग हे पवित्र काम करायचे राहूनच जाईल. या सर्व गोष्टीचे आपण चिंतन करावे, या सर्व गोष्टीचं आपण चिंतन केलं पाहिजे आणि चरण आचरण आपण उत्तमाचं केलंच पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की व्यवहाराच्या दृष्टीने असो किंवा अध्यात्माच्या दृष्टीने असो, म्हणून समर्थ म्हणतात की व्यवहाराच्या दृष्टीने असो किंवा अध्यात्माच्या दृष्टीने असो, आपण सावध असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण प्रत्येक वेळेस सावध असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आलसात वेळ घालवू नका. म्हणून समर्थ म्हणतात की आलसात वेळ घालवू नका, प्रयत्न करा, प्रयत्न करत राहावा, पुरुषार्थ करा. तुम्हाला यश हे प्राप्त होईल आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते देहही तुम्हाला गाठता येईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अखंड असावे सावधान. म्हणून समर्थ म्हणतात की संसारामध्ये अखंड असावे सावधान. म्हणून समर्थ म्हणतात की वाऱ्याने फांदी, म्हणून समर्थ म्हणतात की वाऱ्याने फांदी हलून ती खाली येईल, वाऱ्याने फांदी हलून ती खाली येईल आणि मग आपण फळ तोडून घेऊ. वाऱ्याने फांदी खाली येईल, मग आपण ते फळ तोडून घेऊ. किंवा नदी आटेल मग आपण पलीकडे जाऊ, किंवा नदी आटेल मग आपण पलीकडे जाऊ, असे म्हणणारे मनुष्य त्यात तो मनुष्य त्या जागेलाच राहतो. असे म्हणणारा मनुष्य तो त्या जागेलाच राहतो, तो आपली प्रगती कधीही करत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आळस सोडून द्या आणि जेवढं आपल्याकडून सत्कर्म होईल, भजन होईल, कीर्तन होईल, जेवढं काही नामस्मरण होईल तेवढं आपल्याला करता आलं पाहिजे. आळस हा मनुष्याचा शत्रू आहे आणि आळसावर आपल्याला विजय मिळवता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की रात्रीनंतर पहाट होणारच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की रात्रीनंतर पहाट होणारच आहे आणि विश्रांतीनंतर पहाटे आपण उठलंच पाहिजे. विश्रांतीनंतर पहाटे आपण उठलंच पाहिजे आणि नव्या दिवसाची सुरुवातीपासून उत्साहाने काम केलेच पाहिजे. नव्या दिवसाची सुरुवात ही उत्साहाने काम केले पाहिजे, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात उषकाल होता होता काळ रात्र झाली, उषकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा, कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा, मोही फसता मुक्षील पोरा मुक्तीचा मार्ग, मोही फसता मुक्षील पोरा मुक्तीचा मार्ग. या कवितेचा अर्थ समर्थ सांगतात की कर्तव्य कार्य आपल्या वाटेला आलेली कामे आपण प्रामाणिकपणे केली पाहिजेत. कर्तव्य कार्य जबाबदारी आपल्या वाटेला आलेली कामे ही आपण प्रामाणिकपणे केली पाहिजे आणि उत्तमाचा पुरुषार्थ करून पुरुषोत्तम व्हावे, असं समर्थांनी आपल्याला सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याकडून समाजसेवाही घडली पाहिजे, देश सेवाही घडली पाहिजे आणि ईश्वर सेवाही घडली पाहिजे, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की आपल्याकडून समाजसेवा, देश सेवा आणि ईश्वर सेवा ही घडली पाहिजेत, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला आता
अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे. समर्थ म्हणतात की आपल्याला आता अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आहे. आपल्याला आता अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आहे आणि अज्ञ असणारे आपल्याला तज्ञ करायचे आहेत. अज्ञ असणारे आपल्याला तज्ञ करायचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बुडता हे जन न देखवे डोळा, बुडतय हे जन न देखवे डोळा. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बहुतांचे जनसंसार बहुसागरात बुडत आहेत. जनसंसार बहुसागरात बुडत आहेत. ते या डोळ्यांनी बघू वाटत नाही. या भोऱ्यात अडकून गुरफटून त्यातच फिरत आहेत. या भोऱ्यामध्ये अडकून गुरफटून त्यातच फिरत आहेत. तेव्हा त्यातून सोडवण्यासाठी संतांनीही धडपड केली. या मनुष्याला या संसार भोरातून सोडवण्यासाठी संतांनीही धडपड केली आणि शाश्वत सुखाचा मार्ग सोडून स्वार्थामध्ये बुडणाऱ्या लोकांना पाहून त्यांच्याबद्दल दयाभाव ठेवून हे संतच मार्गदर्शन आतापर्यंत करत आलेले आहे. त्यांच्याबद्दल दयाभाव ठेवून हे संतच आतापर्यंत मार्गदर्शन करत आलेले आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बोट बुडू नये म्हणून दीपस्तंभाच्या निर्देशाने आपल्या बोटीची वाटचाल व्हावी म्हणून रात्रंदिवस जागा असणारे जवान परकीय शत्रूपासून आपल्या देशाचे रक्षण करतातच. बोट बुडू नये म्हणून दीपस्तंभाच्या निर्देशाने आपल्या बोटीची वाटचाल व्हावी. रात्रंदिवस जागे असणारे जवान परकीय शत्रूपासून आपल्या देशाचे रक्षण करतात. आणि डोळ्यात तेल घालून सीमेवर अखंड सावधान असणारे सैनिक पेशंटला बरं वाटावं म्हणून प्रामाणिकपणे रात्रंदिवस त्यांची सेवा करतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याकडूनही थोडीफार तरी देशाची, समाजाची आणि त्या ईश्वराची सेवा घडली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक बोध देतात. एका गावामध्ये नारायण नावाची व्यक्ती होती आणि ती शिक्षकाची नोकरी करत होती. पण एक दिवशी त्यांना एक लेटर आले आणि त्या लेटरमध्ये त्यांची बदली एका खेडेगावामध्ये झाली होती. त्या लेटरमध्ये लिहिलं होतं की तुमची बदली झाली आहे आणि तुम्हाला आता ह्या गावामध्ये जाऊन तिथेच तुम्हाला नोकरी करावी लागेल. त्यावेळेस त्यांनी त्या गावाला जायचं ठरवलं. ते एकदम खेडेगाव होतं. त्या खेडेगावामध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हत्या, कोणत्या प्रकारचं वाहन नव्हतं, जायच्या सुविधा नव्हत्या. एकदम खेडेगावामध्ये ती शाळा होती. नारायण तेथे त्या गावाला गेले. तेथे ते स्थायिक झाले. सकाळी 11ची शाळा असायची, 11 ते 5. पण त्या खेडेगावात जाण्यासाठी ठराविकच बस होत्या आणि त्याही ठराविक वेळेवरच होत्या. आणि नारायणाचा आणि त्या बसचा कधीही वेळेचा मेळच बसत नव्हता. त्यामुळे नारायण हे चालतच त्या शाळेमध्ये जात होते. 11ला शाळा असायची, पण हे 1 तास अगोदर निघायचे. असं करत करत बरेच दिवस झाले आणि त्यांनी मनाला ठरवलं की आता आपण थोड्या दिवसांनी गाडी घ्यायची. देवाने, ईश्वराने तर आपल्याला या गावामध्ये आणून ठेवलं. येथे वाहनही नाही आणि इथे कुठल्या प्रकारची सोयी नाहीत. जायचं तर फार त्रास होतो असं ते आपल्या मनाला म्हणू लागले. आणि थोड्या दिवसांनी त्यांनी पगारातले पैसे साठवून 1 वर्षभराने त्यांनी एक गाडी घ्यायचं ठरवलं. आणि त्यांनी शुभमुहूर्तावर 2 व्हीलर गाडी खरेदी केली. त्यावेळेस त्यांना आनंद झाला की आता तर आपल्याला घर आणि शाळा येण्या जाण्याचा काहीही त्रास आता नाही, तो त्रास आता मिटला आहे असं त्यांना आनंद झाला. पण त्यांनी आपल्या मनाला ठरवलं की आपल्याला जायचा जो त्रास झाला, जे कोणी आपल्याला वाहन आपल्याला मिळत नव्हतं, तो आपल्याला त्रास झाला, तसा आपण इतरांना आता होऊ द्यायचं नाही. जे कोण त्या खेडेगावात जात असेल त्या व्यक्तीला आपल्या गाडीच्या मागे बसून त्यांना त्या गावात सोडायचं आणि पुन्हा त्या गावातून
शहराकडे येत असेल तर ते शहरात सोडायचे, असं त्यांनी आपल्या मनाला ठरवलं. आणि ते रोज शाळेत जाताना कुठल्या ना कुठल्या तरी गावातील व्यक्तींना शाळेपर्यंत घेऊन तिथे सोडवायचे आणि पुन्हा त्या खेडेगावातून कोण शहरात जात असेल तर शहरापर्यंतही ते नेऊन सोडत होते. पण त्यांनी कधीही आपली गाडी अशी रिकामी चालवली नाही, म्हणजे मागं कोणी ना कोणी तर ते बसवूनच नेत होते. असे बरेच दिवस चालू होते. एक दिवशी मात्र नारायण सरांना शहराकडे जात असताना कोणीही गाठ पडले नाही. त्यांना वाईट वाटायला लागलं की आजचा दिवस वाया गेला. आज मी कोणाचाही आशीर्वाद घेऊ शकलो नाही. आज मला रस्त्यानं जाताना कोणीही दिसत नाही. मला कोणाला तरी घेऊन जायचंच आहे असं त्यांच्या मनाला वाटू लागलं. आणि थोडा वेळ पुढे गेल्यानंतर एक व्यक्ती चालत जात होती. नारायण सरांनी त्या व्यक्तीला विचारलं, भाऊ तुम्ही तिकडेच जात आहात ना, तुम्हाला कुठं सोडायचंय ते मला सांगा. माझ्या गाडीच्या मागे तुम्ही बसा. माझी गाडी तसं तिकडे चाललेलीच आहे, मी तुम्हाला सोडवतो. त्यावेळेस ते भाऊ त्या नारायण सरांच्या गाडीवर बसले. आणि थोडं पुढे गेल्यानंतर मागं बसणारा हा चोर होता. त्याने आपल्या बॅगेतील सर्व शस्त्र काढले, चाकू काढले, तलवारी काढल्या आणि नारायण सरांच्या मानेवर ठेवले आणि म्हटले की तुम्हीही मला गाडी द्या, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकतो. त्यावेळेस नारायण सर घाबरले आणि गाडीतून खाली उतरले. गाडी थांबवली आणि त्या चोराला म्हणाले, अहो भाऊ तुम्ही चोर आहात हे मला माहिती नव्हतं, पण असू द्या, मला काही तुम्ही करू नका, मला मारू नका. मी दुसरी गाडी घेईन, मी कष्ट करेन, दुसरी गाडी घेईन, पण मला तुम्ही काही करू नका, ही गाडी घेऊन तुम्ही जा, असं नारायण सर त्या चोराला म्हणाले. आणि तो चोर ती गाडी घेऊन फास्ट निघून गेला. त्यावेळेस मात्र नारायण सरांना वाईट वाटलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि ते परमेश्वराला म्हणाले की देवा, मी एवढं वर्ष येण्या जाण्याचं लोकांना आशीर्वाद घेतलाय, त्यांना गावापर्यंत आणून सोडलं, पुन्हा खेडेगावातून शहरापर्यंत आणून सोडलं, हे मी उत्तमच करत होतो. देवा, त्याचं फळ मला असं का मिळालं? देवा, आता का मला गाडी गेली, आता मला दुसरी गाडी घेतोपर्यंत चालतच जावं लागणार, असं करून ते डोळ्यातून पाणी काढू लागले. आणि तसं करतच ते घरापर्यंत चालत गेले. पण घरी गेल्यानंतर मात्र नारायण सरांची गाडी घरासमोरच लावलेली होती. त्यावेळेस मात्र नारायण सरांना खूप आनंद झाला. आणि त्यांनी धावत आपल्या गाडीकडे गेले आणि त्यांना आनंद झाला. त्यांनी गाडीला बघितलं आणि गाडीच्या एका साईडला एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. एका कोपऱ्यामध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आणि नारायण सरांनी ती चिठ्ठी उघडली तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की सर मला क्षमा करा. ती चोराची चिठ्ठी होती. सर मला क्षमा करा, मी तुमची गाडी चोरून नेली खरं, परंतु तुमची गाडी हे सर्वजण ओळखतात. मी गाडीतलं पेट्रोल संपलं म्हणून पेट्रोल पंपावर गेले तर पेट्रोल पंपाचा माणूसही म्हणाला की नारायण सरांची गाडी तुमच्याकडे कसं काय तुम्ही काय कामासाठी तुम्हाला दिली. त्यावेळेस मी त्यांना खोटं बोललो की सरांनी मला पेट्रोल भरून आणण्यासाठी ही गाडी दिलेली आहे. त्या ठिकाणहून मी मिठाईच्या दुकानात गेलो. मिठाईच्या दुकानातली त्या माणसाने मला विचारलं की नारायण सरांची गाडी तुमच्याकडे कसं काय, तुम्हाला काय काम सांगितलं का त्यांनी. त्यावेळेसही मी खोटं बोललो की सरांच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि त्यांनी मिठाई आणायला सांगितले आहे. त्यावेळेसही मी खोटं बोलून तेथून बाजूला पडलो. आणि तिसऱ्या ठिकाणी मी वहीच्या दुकानात गेलो. मला एक वही खरेदी करायची होती. तेथेही गेलो. तेथीलही माणसाने मला विचारलं की नारायण सरांची गाडी तुझ्याकडे कशी काय आणि तुम्हाला त्यांनी कशी काय दिली. त्यावेळेसही मी त्यांना म्हटलो की सरांनी मला वही आणायला सांगितले आहे, त्यांचं काहीतरी काम होतं आणि ती वही घेऊन या असं मला त्यांनी सांगितलं आणि म्हणून मी त्यांची गाडी घेऊन आलो. असं करत करत मी बरेच ठिकाणी गेलो, पण प्रत्येक ठिकाणी
ही तुमचीच गाडी आहे हे सर्व लोक ओळखतात. खेडे गावातही तुमची गाडी आहे हे ओळखतात आणि शहरातही ओळखतात. तुमची गाडी सर्वांना माहिती आहे आणि ही गाडी जर मी घेऊन फिरलो तर माझ्यावर लोक संशय घेतील आणि ही गाडी जर विकायचं म्हणलं तरीही कोण घेणार नाही. त्यामुळे तुमची गाडी ही तुमच्यापाशीच राहू द्या आणि मला जमलं तर माफ करा. अशी ही त्या चोरांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यावेळेस मात्र नारायण सरांना आनंद झाला आणि त्यांनी भगवंताच्या चरणी पाया पडायला गेले. म्हणजे ह्या कथेचा बोध असा आहे की नारायण सरांनी जे काम उत्तमाचे केले, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आपल्या गाडीवर बसून ते शहरात सोडत होते आणि शाळेला जाताना खेडे गावात सोडत होते. त्या लोकांचाच आशीर्वाद पुण्याई त्यांच्या समोर उभी राहिली, त्यांच्या कार्डावर उभी होती आणि म्हणून ईश्वराने त्यांचंही उत्तमच केलं. जरी चोराने गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी कष्टाने मिळवलेली होती. उत्तमाचं सत्कर्म होतं, उत्तमाची पुण्याई होती आणि त्यांची गाडी त्यांना परत मिळाली. आणि म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम कर्म केलेलं आणि पुण्याई मिळवलेली कधीही वाया जात नाही. ती आपल्या कार्डावर जमाच असती. वेळ आलं की समर्थ त्याचं फळ आपल्याला नक्कीच देतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जमल तेवढा आपल्याला इतरांचे आशीर्वाद घेता आले पाहिजेत. तळतळ घेऊ नका, आशीर्वाद घ्यायचा प्रयत्न करा, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक श्लोक देतात. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्यासारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की मनुष्याने आपल्यातील दोष जाणून घ्यावेत, मनुष्याने आपल्यातील दोष जाणून घ्यावेत आणि विवेकाने आपली वागणूक आपणच सुधारावी. मनुष्याने आपल्यातील दोष जाणून घ्यावेत आणि विवेकाने आपली वागणूक आपणच सुधारावी आणि अतिशय आदराने शुद्ध आचरण करावे, अतिशय आदराने शुद्ध आचरण करावे आणि स्वतःकडे आणि स्वतःच्या कृतीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. म्हणजे तू जसे बोलतोस तसेच लोकांमध्ये वाग, म्हणजे तू जसे बोलतोस तसेच लोकांमध्ये वाग आणि संसार ताप वाढवणाऱ्या कल्पनांना सोडून दे. संसार ताप वाढवणाऱ्या कल्पनांना तू सोडूनच दे. अशा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.